अतिशय महत्वाच्या सांगितल्या. कोणत्या? बाबासाहेबांची अपेक्षा होती हा समाज शासन करती समाज बनावी. बाबासाहेब होते मला तुमच्यातला पंतप्रधान या देशाचा पाहायचा आहे, या देशाचा राष्ट्रपती मला तुमच्यातला पाहायचा आहे, मुख्यमंत्री तुम्हाला मला पाहायचा आहे. शासन करती समाज तुम्ही बनला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. सगळे सुज्ञ आहे, सगळ्याला माहित आहे, पण करून नाही राहिले म्हणून डबल सांगायला लागते. जसं आई बाबूले आणि आपण खेळायला नको लवकर ठेवून आहे तरी तो जातो. पुन्हा आई म्हणते तुला मागे सांगितलं ना मी खबरदार यापुढे ना तरी पण तो जातो. का? आई वारंवार त्याला का सांगते? एवढंच काय त्याने आईचं ऐकलं नाही तर कानाखाली आवाज ऐका. माता गोमाता कभी नहीं बन सकती. तिचा खरा उद्देश तो मुलगा घडला पाहिजे, चांगला झाला पाहिजे हेच होतं. तसं बाबासाहेब एक अपेक्षा बाबासाहेबांची होती, शिका. काय सांगितले बाबासाहेबांनी? शिकले तुम्ही, या देशाचे राष्ट्रपती झाले तुम्ही, या देशाच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशाचं पदही तुम्ही भूषवलंय. ऐकलं बाबासाहेब, खरंच तुम्ही आवडच पुत्रा. पण दुसरं काही सांगलं बाबासाहेबांनी? संघटित व्हा. आहो आपण संघटित काही करतो काही तत्व किती आहे. धार्मिक पहा, सांस्कृतिक पहा, शैक्षणिक पहा, राजकीय पहा, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जाऊ पहा, सारे गटही गट झालाच पाहिजे. काय? बुद्धगया मुक्त झालं. एवढा झाला काय? भंडीनी मरून राहिले, माय खाऊन राहिले, अळुसट अळुसट चरणात राहू लागले आणि तरी काही पळत आहे. जान घेऊन एक जाती त्यांच्या बाबासाहेबांच्या तुकार आहे. आज बुद्धगया हे मुक्त झालं नाही तर इथचे लोकशाही संपली. इथचे लोकशाही संपली तर उद्या सोन्याच्या गळ्याच्या तुटणाऱ्या ह्या ज्या चैनी आहेत ना ह्या तार तुटल्या जातील आणि त्या गळ्यात पुन्हा एकदा मातीचं मडकं बांधलं जाईल. आणि म्हणून मी तुमच्याकडे एकच अपेक्षा करतो, जे काही पक्ष आहे, संघटना आहे, संस्था आहे, आणि विसर्जन करू नका. तुमचं मन दुखवत नाही. कारण ते नागपूरची कोणी शाळेत म्हटलं ना वेगळं अध्यक्ष पदाचा पण तुमचं अध्यक्षपद जावं असं मला वाटत नाही. पण मात्र तुम्ही हे सारे गट तट संस्था संघटना हे विसर्जन करू नका. पण काही काळापुरते बाजूला ठेवा आणि या बुद्धगया मुक्त करण्यासाठी तन मन धनाने सहकार्य करा एवढीच अपेक्षा करतो. निसर्ग बुद्ध म्हणजे निसर्ग. अरे आज ना उद्या येतील एका ठाई, आज ना उद्या येतील एका ठाई सारे माफी मागतील बुद्धापायी. आज ना उद्या येतील एका ठाई सारे माफी मागतील बुद्धापायी. घडेल विनय पाला या धरतीवरी, घडेल विनय पाला या धरतीवरी. थोडीशी मनाला सबर पाहिजे, सबर पाहिजे, सबर पाहिजे. जय भीम, जय बुद्ध, खूप मंगलो. आरोग्य लाभो, संपत्तीचा लाभो. कारण चळवळ चालवण्यासाठी गल्लीतली लढाई नाहीये. जोर से बोलो, आगे बढ़ो, तुम आगे चलो, हम पीछे के पीछे. तुम्ही जायचं खरं आणि 2 तास दिले पाहिजे आमची चेहरी.
कोण कोण दिसते तुम्हाला तिथं. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, आपण एक सर्वांना मात्र एका ठिकाणी तुटलेली जी मन आहे ती मन जोडण्याचं काम तुम्ही कराल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा करतो. इथंच थांबतो. हो मंगल हो, हो कल्याण हो, दीर्घायुष्य प्राप्त हो.